खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये नेमकं काय सुरू आहे असा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्यांपुढे उपस्थित झाला आहे। पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत ती वाढलेली आहेत आणि अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना वारंवार समोर आलेल्या आहेत। अगदी पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्यायचं झाल्यास काल गुरुवारी दुपारी 1 ते 2च्या सुमारास एका वॉचमननं 4 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केलेलं आहे। या प्रकरणी भोसरी MIDC पोलीस ठाण्यात विनयभंगाचा त्याचबरोबर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। हे सगळं प्रकरण काय आहे, कधी घडलं, हे सगळं आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत। नमस्कार, मी कृष्णा पांचाळ, आपण बघताय मुंबई तक। गुरुवार दुपारची 1 ते 2ची वेळ होती। अगदी 6 वर्षीय 8 वर्षीय 2 मुली आणि एक 10 वर्षीय मुलगी आपल्या सोसायटीमध्ये खेळत होत्या आणि त्यांची जी आई आहे ती त्यांच्या घरात होती, तर वडील कामावरती गेले होते। त्यामुळं सोसायटीमध्ये एकूणच जे वातावरण होतं ते शांत होतं आणि या शांत वातावरणामध्ये या 4 मुली खेळत होत्या। याच दरम्यान आरोपी दिनेश चौधरी हा पहिल्याच दिवशी म्हणजे अगदी त्याची पहिल्याच दिवसाची ड्युटी होती वॉचमनची आणि त्याच दिवशी त्यानं जे कृत्य केलं ते हादरून टाकणार आहे। या 4ही मुलींना लिफ्टमध्ये घेतलं आणि तुम्हाला टेरेसवरती जी पाण्याची टाकी आहे ती दाखवतो म्हणून त्यांना 7व्या मजल्यावर घेऊन गेला आणि त्या ठिकाणी 4ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असभ्य वर्तन केलं आणि या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही ही गोष्ट कुणाला सांगितली तर मी तुम्हाला जीवे मारेल अशी धमकी दिली। परंतु त्यापैकी 10 वर्षाची जी मुलगी आहे तिनं तिच्या आईला हे सगळं प्रकरण सांगितलं आणि त्यानंतर या घटनेला वाचा फुटली। तातडीने पालकानं थेट MIDC पोलीस ठाणे गाठलं आणि त्या वॉचमन विरोधात तक्रार दिली। MIDC पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये त्याला अटक केलेली आहे। खरं तर या घटनेमध्ये वॉचमनचा पहिलाच दिवस होता आणि या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे कृत्य केलेलं आहे। हा वॉचमॅनचं वय 26 आहे आणि त्याचा विवाह देखील झालेला नाही। या प्रकरणी MIDC पोलिसांनी त्याचे मोबाईल देखील तपासले, कारण अनेकदा अशा प्रकरणामध्ये जी अपराधी प्रवृत्ती असते, गुन्हेगारी प्रवृत्ती असते, ती मोबाईलद्वारे अश्लील व्हिडिओ बघून येते। त्यामुळे त्याचा मोबाईल तपासला, त्यामध्ये तसं काही आढळलं नसलं तरी त्यानं जे कृत्य केलं आहे अत्यंत घृणास्पद आहे आणि या संदर्भात आता MIDC पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। MIDC भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीमध्ये एका वॉचमननी मुलींचा विनयभंग केल्याची घटना काल उघडकीस आलेली आहे। आम्ही आरोपीला तात्काळ अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। ही घटना किती वाजता घडली आणि टेरेसवरती मुलींना काय कारण देऊन घेऊन जाण्यात आलं, कारण त्या अल्पवयीन मुली आहेत सगळ्या? बरोबर आहे, मुली अल्पवयीन आहेत। वॉचमनने त्यांना सांगितले की तुम्हाला वरती पाण्याची टाकी दाखवतो, त्यावरून त्यांनी मुलींना वर घेऊन गेला आणि तिथे त्यांनी विनयभंग केल्याचं तक्रार प्राप्त झालेली आहे। ज्यावेळेस त्यातल्या मुलीने आईला सांगितलं त्यावेळेस ती घटना उघडकीस आली आणि त्यांनी 112ला कॉल केला। आमचे पोलीस तिथे गेले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन आणि फिर्याद घेऊन आरोपीला अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। वॉचमनचा त्या सोसायटीत पहिलाच दिवस होता। यापूर्वी पण त्याने दुसऱ्या एका सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम केलेलं आहे। काल या पर्टिक्युलर एजन्सीमध्ये त्याचा पहिलाच दिवस होता। त्याचं वय 25 ते 26 वर्ष आहे। पालकांनो, खरं तर सांगायचं झाल्यास आपल्या मुलांवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे, कारण आपल्या ओळखीतीलच किंवा अनोळखी व्यक्ती किंवा इतर कोणीतरी सिक्युरिटी गार्ड अशा पद्धतीने कृत्य करू शकतो हे आपल्या मनाला ठासून सांगणं गरजेचं आहे। कारण आपल्या मुली या अल्पवयीन आहेत, त्यांना समज नसते कोण कुठला व्यक्ती काय करेल याची। खरं तर स्कूलमध्ये अनेकदा सांगितलं जातं की बॅड टच, गुड टच अशा गोष्टी शिकवल्या जातात, परंतु मुलींना किंवा पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलींना शिकवण्याची गरज आहे ती अनोळखी व्यक्तीसोबत किंवा आपल्या सोसायटीत असलेल्या सुरक्षा रक्षकासोबत देखील
कुठे जाऊ नये याबद्दल सांगण्याची देखील गरज आहे, असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळं पालकांनो सावध राहा आणि अशा गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न करा. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.